करतील मयूर हिंगे। तर यानंतरच्या सामन्याचं धावतं समालोचन करतील मयूर हिंगे। और हमारे इस टूर्नामेंट के मुख्य प्रायोजक है जय दुर्गा ग्रुप, माननीय सौ जयश्री ताई महाजन। प्रायोजक है भंगाड़े गोल्ड्स। या स्पर्धेदरम्यान विविध संघांना जे प्रोत्साहक मालक म्हणून लाभलेले आहेत, या दरम्यान LK फाउंडेशनचे आपले तरुणाईचे लाडके असे पियुष भाऊ ललितराव कोल्हे यांचं आगमन झालेलं आहे। आम्ही आयोजकांतर्फे माननीय पियुष भाऊ यांचं स्वागत करीत आहोत। या स्पर्धेदरम्यान विविध संघ मालक रियालिटी रोवर्स अभिजित महाजन, पुष्पर नेहते, लीड्स केम लेकर्स गौतम चौधरी, अमे नाइट किंग्स अमे तडेले, ओम बिल्ड चॅम्प्स निर्णय चौधरी, त्रिमूर्ती ब्लास्टर्स सौरभ खड़के, अस्मी असेर्स अमित काड़े, पूनम पेंट्स 11 कुणाल चौधरी, स्माइलिंग नीज डॉक्टर मनीष चौधरी, भूमि वॉरियर्स हरीश कोल्हे, श्री मोटर्स सचिन चौधरी, तुलसी जिली चैलेंजर्स आशुतोष पाटिल, सोयो सनराइडर कौस्तुभ ढाके, नक्षत्र 11 विशाल भोले, पल्स लैबोरेटरी जयेश भंगाड़े, विठ्ठला लॉयन्स मिलिंद चौधरी। आणि या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतलेले आहेत, बंटी भारंबे, चंदन कोल्हे, अमोल धांडे, अभिजित महाजन, भूषण बडे, प्रवीण चौधरी, स्वप्निल नेमाडे, हितेंद्र धांडे, लीलाधर खड़के, महेश चौधरी, सिंचन सरोदे, राहुल चौधरी, शक्ति महाजन, अक्षय कोल्हे, अमोल चौधरी, मिलिंद तडेले। संघमालक विठ्ठला लॉयन्स मिलिंद चौधरी, एकनाथ ऑटोमोबाइल्स रुपेश सरोदे, प्लांटो टाइगर निखिल चौधरी। CK सोशल एवेंजर्स चंदन कोल्हे, JD इलेक्ट्रिकल बिपिन पाटिल, विघ्नहर्ता सुप्रीमो अजय बढे, शिवम सुपर किंग्स डॉक्टर पंकज पाटिल, TVS स्टार्स योगेश चौधरी, अत्रेय वॉरियर्स नीलेश चौधरी, धनंजय एग्रो पावर धनंजय चौधरी, गोदावरी फाइटर्स डॉक्टर केतकी पाटिल, नशिराबाद हॉटेल गौरव योगेश पाटिल, प्रवीण डीप वॉरियर्स प्रवीण कोल्हे, सिद्धि सुपर राइडर चंदन अत्तरदे, जय दुर्गा 11 सुनील महाजन, पद्मालय किंग 11 शेखर अत्तरदे, चिरमाडे पिंक दिवा धवल चिरमाडे आणि रायझिंग स्टार्स जीवन कोल्हे। दोन्हीही संघांच्या कर्णधारांना विनंती, कृपया त्यांनी आपला एक अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षात पाठवायचा आहे। या सामन्यातील दोन्हीही कर्णधार कृपया आपला अतिरिक्त खेळाडू
शानदार असा हा शॉट कव्हरच्या दिशेनं. एकनाथ ऑटो रायडर वर्सेस लीड्स केम लेकर्स. प्रथम फलंदाजी करीत असताना लीड्स केम लेकर्स आणि प्रथम षटकामध्ये फिरकीपटू सलामीचे फलंदाज दीपक आणि OMP बचावात्मक पवित्रा घेत असताना फलंदाज. या स्पर्धेसाठी मुख्य प्रायोजक जय दुर्गा ग्रुप, महापौर जयश्रीताई सुनील महाजन. उंच असा हा फटका सीमारेषाच्या दिशेनं. आपल्या स्पर्धेला प्रायोजकत्व लाभलेले आहेत भंगाडे गोल्ड, सागरजी भंगाडे, आकाशजी भंगाडे. सहप्रायोजक लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्स, सुनीलजी सरोदे. पुन्हा एकदा स्ट्रेट शॉट, 4 रन. थरथर लोह पुरुष तो खंबीर, करी इंग्रज ही थरथर, देई भारत माता ग्वाही, देई भारत माता ग्वाही, सरदार वल्लभ भाई. धाव संख्या बिनबाद 9. मिड विकेटच्या दिशेनं एकेरी धाव. प्रथम षटक इथं संपलेलं आहे. 1 षटकानंतर लीड्स केम बिनबाद 10 धावा. आपल्या स्पर्धेला अनमोल सहकार्य माननीय आमदार राजूमामा भोडे, LK फाउंडेशन, माननीय श्री ललित विजयराव कोल्हे, रुक्मा टेंट हाऊस, किशोर आणि चंद्रकांत महाजन. मुख्य प्रायोजक जय दुर्गा ग्रुप, महापौर सौ जयश्री सुनील महाजन. वाईड अवांतर धाव. धाव संख्या झाली आहे 11. पोलीस दलामध्ये सेवा देत असलेले माननीय अमोलजी विस्पुते यांचं आगमन. मनपूर्वक स्वागत.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हा फोल ठरलेला आहे आणि या दरम्यान धावसंख्या झालेली आहेत 13 बिनबाद 13. लीड्स केम लेकर्स गोलंदाज यश मिळवण्याच्या प्रयत्नात आखोड टप्प्याचा दूरवरचा चेंडू आणि नो बॉलचा इशारा केलेला आहे पंचांनी. नो बॉल अर्थातच मुक्त फटका. फुलटॉस चेंडू आणि दुसऱ्या धावेसाठी दोन्ही फलंदाज तत्पर. अत्यंत वेगवान दुहेरी धाव. नो बॉल. पुनश्च एक वार आणि पुन्हा एकदा मुक्त फटका. फ्री हिट. आणि यावेळी मात्र पूर्ण लाभ उचललेला आहे. वल्लभ भाई भारत माता ग्वाही सरदार वल्लभ भाई जय भारत माता ग्वाही सरदार वल्लभ भाई. धाव संख्या पोहोचली आहे 21 वर. 21 बिनबाद 21 धावा. यावेळी मात्र स्लोअर वन. वेगात बदल केला गोलंदाजानं आणि 2 षटकानंतर बिनबाद 21 धावा. लीड्स केम लेकर्स बिनबाद 21. ओम 16 धावा. दीपक 2. सरदार वल्लभभाई पटेल चषक मुख्य प्रायोजक माननीय सौ जयश्री सुनील महाजन महापौरताई. या स्पर्धेचे प्रायोजक भंगाडे गोल्ड सागरजी भंगाडे आकाशजी भंगाडे. सहप्रायोजक लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्स सुनीलजी सरोदे. अनमोल सहकार्य माननीय आमदार राजूमामा भोडे. LK फाउंडेशन माननीय श्री ललित भाऊ विजयराव कोल्हे माजी महापौर. रुक्मा टेंट हाऊस किशोरजी चंद्रकांतजी महाजन. विशेष सहकार्य LCCIA सोनी एजन्सीज जीवनजी. श्री हर्षद श्रीकृष्ण ढाके हेरंबा ऑटो. श्री गणेश एंटरप्राइजेस. टॉस का बॉस बाय श्री महेश मोहन चौधरी. मोरिया बोरोले जळगाव. श्री काशी अर्थवर्क्स मान्य श्री अजितजी राणे. सद्यस्थिती लीड्स केम लेकर्स बिनवाद 21 विरुद्ध एकनाथ ऑटो रायडर्स. कुणाल या डावातील तिसरं षटक घेऊन निखिल यांचं उत्तम असं क्षेत्ररक्षण. निखिल हे खेळाडू कदाचित या स्पर्धेमधील सर्वात उंच असे खेळाडू 6 फूट आणि 7 फीट 6 फूट 7 इंच अशी यांची उत्तुंग उंची.
हा सणसणीत चौकार लॉंग लेगच्या दिशेनं प्रेक्षकांनी हातभार लावलेला आहे. श्री काशी अर्थवर्कच्या शुभेच्छा फलकाला हिट करणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला श्री अजितजी राणे यांच्याकडून चांदीचा शिक्का भेट म्हणून देण्यात येईल. वाईटचा इशारा पंचांकडून. या स्पर्धेसाठी तटस्थ आणि निष्पक्ष पंच यवतमाळ येथून. घणाघाती असा हा फटका आणि प्रतीक्षा करावी लागेल आपल्याला पंचांच्या निर्णयाची. या दरम्यान उत्कृष्ट अशी रनिंग बिटवीन द विकेट दीपक आणि ओम कडून. धाव संख्या 26 बिनबाद 26 लीड्स केम लेकर्स. यावेळी मात्र फाईन लेगच्या दिशेनं हा शानदार चौका. हा भार सोसना जड झाले पिकावानी अंगात ज्वार भरले तुझ्या पिरतीचं ताज पाणी हे घुमज रामा यावेळी सुंदर असं क्षेत्ररक्षण ललित यांच्यातर्फे. मित्रांनो, आपण टाळ्यांच्या गजरामध्ये कौतुक करूया या दिव्यांग खेळाडूचं. याच्या हिमतीला, याच्या धैर्याला सलाम. एक दिव्यांग खेळाडू उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करीत असताना. यावेळी मात्र मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये टोलवलेला हा फटका. मात्र एका धावानं समाधान. 3 षटकानंतर बिनबाद 35 धावा लीड्स केम लेकर. लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन द्वारे आयोजित सरदार वल्लभभाई पटेल चषक. मुख्य प्रायोजक जय दुर्गा ग्रुप. महापौर माननीय सौ जयश्रीताई सुनील महाजन. प्रायोजक बंगाडे गोल्ड सागर भाऊ बंगाडे आणि आकाश भाऊ बंगाडे. सहप्रायोजक लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्स सुनीलजी सरोदे. अनमोल सहकार्य माननीय आमदार राजूमामा भोडे. अनमोल सहकार्य एल के फाउंडेशन माननीय श्री ललित विजयराव कोल्हे माजी महापौर. रुक्मा टेंट हाऊस किशोरजी आणि चंद्रकांतजी महाजन. विशेष सहकार्य श्री काशी अर्थवर्क्स मोरिया बोरोले जळगाव. टॉस का बॉस बाय महेश मोहन चौधरी. श्री गणेश एंटरप्राइजेस. पहिला चेंडू हा वाईड पंचांनी घोषित केलेला आहे. धाव संख्या 36 लीड्स केम लेकर. बिनबाद 36. वाईड एक अतिरिक्त धाव अवांतर धावा 37 बिनबाद 37 लीड्स केम. लीड्स केमच्या गोटात आनंदाला उधाण. एकेरी धाव. उत्तुंग फटका आणि हा षटकार.
लीड्स गेम लेकर्स अर्थात माननीय श्री गौतम शरद चौधरी. यावेळी कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एकेरी धाव, चेहऱ्यावर समाधानाचे भाव. दीपक 11 धावा आणि ओम फक्त 14 चेंडूमध्ये 28 धावांची घणाघाती खेळी. यावेळी संधी निर्माण होते की काय. गोलंदाज खूप दूरपर्यंत धावत आलेले आहे. उत्तम असा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू अशा जागेवर जिथे कुठलाही क्षेत्ररक्षक तैनात नव्हता, मानवरहित परिसर, नो मॅन्स लँड. 46 धावा. लीड्स केमलेकर अर्धशतकापासून 4 पाऊल दूर. पूल करण्याचा प्रयत्न फोल. या स्पर्धेसाठी खास बाब म्हणून निष्पक्ष आणि तटस्थ अंपायर खास विदर्भ इथून आलेले. निर्धाव चेंडू. उत्तम गोलंदाजीचा नमुना पेश केलाय उज्ज्वल यांनी आणि 4 षटकानंतर बिनबाद 46 धावा. 4 षटकानंतर बिनबाद 46. लीड्स केमलेकर विरुद्ध एकनाथ ऑटो रायडर. एकनाथ ऑटो रायडर. माननीय श्री राहुलजी सुनील सरोदे. स्पर्धेचे मुख्य प्रायोजक माननीय महापौर सौ जयश्रीताई सुनील महाजन, जय दुर्गा ग्रुप. प्रायोजक भंगाडे गोल्ड सागरजी आणि आकाशजी भंगाडे. सहप्रायोजक लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्स सुनीलजी सरोदे. सीमारेषेच्या दिशेनं हा सणसणीत असा फटका, झणझणीत अंजन घालणारा चौकार. ही थर थर देई भारत माता ग्वाही, देई भारत माता ग्वाही, सरदार वल्लभ भाई, देई भारत माता ग्वाही, सरदार वल्लभ भाई. 50 धावांचा टप्पा पार. कड घेतली आहे. 1 धाव. बिनबाद 51. लीड्स केम लेकर्स बिनबाद 51. फलंदाज ओम 16 चेंडूंमध्ये 28 धावा. आणि डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं सरदार वल्लभ भाई, ओम. देई भारत माता ग्वाही, सरदार वल्लभ भाई. ओम पाटील झुंजार असे फलंदाज. यावेळी मात्र झेल सोडलेला आहे लॉंग ऑफच्या दिशेनं, जीवनदान प्राप्त होत असताना. असं म्हटलं जाते की फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. 56 धावा. आखोल टप्प्याचा चेंडू आणि उत्तुंग असा फटका. यावेळी मात्र प्रतीक्षा करावी लागेल आपल्याला. लीड्स केमलेकर वर्सेस एकनाथ ऑटो रायडर. आजच्या या रम्य सायंकाळी अत्यंत उत्कंठावर्धक, रोमहर्षक आणि चित्त थरारक असा हा क्रिकेटचा संघर्षपूर्ण सामना. आपल्याला लाभलेले मुख्य प्रायोजक म्हणजेच माननीय महापौर सौ जयश्रीताई सुनील महाजन, जय दुर्गा ग्रुप. प्रायोजक भंगाडे गोल्ड सागरभाऊ भंगाडे.
आकाशजी भंगाडे, सहप्रायोजक लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्स सुनीलजी सरोदे, अनमोल सहकार्य माननीय आमदार राजूमामा भोडे, एल के फाउंडेशन माननीय ललित भाऊ कोल्हे, रुक्मा टेंट हाऊस, LCCIA, सोनी एजन्सीज जीवनजी येवले, विशेष सहकार्य हेरंबा ऑटो, श्री हर्षद श्रीकृष्ण ढाके, श्री गणेश एंटरप्राइजेस, टॉस कबॉस बाय श्री महेश मोहन चौधरी, सहकार्य मोरिया बोरोले जळगाव आणि श्री काशी अर्थवर्क्स माननीय श्री अजितजी राणे. सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांना आणि कुटुंबीय यांना नम्र विनंती, आपण जेवणाचा पुरेपूर आस्वाद घ्यावा आणि 10 वाजेला भोजन कक्ष बंद होईल याची आपण आवर्जून नोंद घ्यावी. बिनबाद 57 धावा लीड्स केम विरुद्ध एकनाथ ऑटो रायडर्स. 5व्या षटकातील शेवटचा चेंडू उर्वरित आणि या सामन्यावर आपला विलक्षण प्रभाव पाडलेला आहे ओम पाटील यांनी. फक्त 18 चेंडू आणि 33 धावांची घणाघाती खेळी करीत असताना आणि याच्यावर मात्र षटकाराची मोहर लागलेली आहे. 5 षटकानंतर 63 धावा, 5 षटकानंतर बिनबाद 63 धावा. ओम पाटील 39 धावा, फक्त 19 चेंडू. या स्पर्धेला अनमोल असं सहकार्य माननीय आमदार राजूमामा भोडे, LK फाउंडेशन, श्री ललित विजयराव कोल्हे, रुक्मा टेंट हाऊस. लीड्स केम लेकरचे ओनर आहेत माननीय श्री गौतम शरद चौधरी. एकनाथ ऑटो रायडर माननीय श्री राहुल सुनील सरोदे. दोन्ही संघ आणि दोघी संघ मालकांचे विशेष आभार. विलिनी मीडिया यांचं पुरेपूर सहकार्य स्पर्धेदरम्यान लाभत आहे आणि लहानगी विलिनी आतापर्यंत सर्व सामन्यांचा मनमुराद आस्वाद घेत आहे, आनंद घेत आहे. लीड्स केम लेकर्स बिनबाद 63. सुंदर असा हा फटका दीपक यांच्या मार्फत. आता दीपक सुद्धा आपल्या पूर्ण रंगामध्ये लई मध्ये आलेले आहेत. देई भारत माता ग्वाही, देई भारत माता ग्वाही, सरदार वल्लभ भाई. दीपक 14 चेंडू आणि 24 धावा त्यांनी फटकावलेल्या आहेत. काउस कॉर्नर अत्रे एंटरप्राइजेसच्या दिशेनं शानदार फटकेबाजी. यावेळी मात्र गोलंदाज वरचढ. उत्तम असं पुनरागमन करीत असताना गोलंदाज. लीड्स केम 75 धावा, 75 धावांची बिनबाद शानदार सलामी. दीपक 30 धावा, ओम पाटील 39. यावेळी कौशल गोलंदाजीमध्ये आपलं कौशल्य दाखवत असताना 2 चेंडू निर्धाव. मोठ्या कालावधीनंतर सलग 2 चेंडू निर्धाव. फुलटॉस कव्हर क्षेत्रामध्ये
आहा हा चौकार. फुलटॉस चेंडू होता आणि पुरेपूर लाभ उचललेला आहे फलंदाजानं. फुलटॉस चेंडू लॉंग ऑफ. सहा षटकानंतर 76 धावा. आपल्या या स्पर्धेला मुख्य प्रायोजक माननीय महापौर सौ जयश्रीताई सुनील महाजन, जय दुर्गा ग्रुप. प्रायोजक म्हणून भंगाडे गोल्ड सागरजी भंगाडे आणि आकाशजी भंगाडे. सहप्रायोजक लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्स सुनीलजी सरोदे. अनमोल असं सहकार्य माननीय आमदार राजूमामा भोडे, एल के फाउंडेशन माननीय ललित भाऊ कोल्हे, रुक्मा टेंट हाऊस. 7व्या षटकातील पहिलाच चेंडू हा वाईट ठरवण्यात आलेला आहे. 81 धावा. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल लीड्स केम. दीपक 35 ओम 39. फुलटॉस चेंडू आणि एकेरी धाव. गोलंदाज अमित पुन्हा एकदा धावपट्टीवर खेळपट्टीकडे आणि चेंडू गेलाय यष्टीपट्टीकडे. निर्धाव चेंडू. 82 धावा. या डावातील 7वं षटक आणि तिसरा चेंडू घेऊन येत आहे अमित. ओम 39 धावा. निर्धाव. अमित यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि घणाघाती फलंदाजी करतोय तो ओम. नाबाद 39 धावा. फक्त 21 चेंडू. हो. या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट षटकारांपैकी एक. अत्यंत लांब पल्ल्याचा असा हा षटकार. ओम पाटील आणि कदाचित 70 मीटर दूर गेला असेल हा षटकार. आणि जेवढं कौतुक करावं आमच्या WDZ टीमचं तेवढं कमी. आशिषजी डागा आणि त्यांचे सहकारी कॅमेरामन चेंडूचा शेवटच्या श्वासापर्यंत पाठलाग करीत असताना आणि फक्त 5 धावा दूर ओम पाटील आपल्या अर्धशतकापासून. दीपक सुद्धा 20 चेंडूंमध्ये 36 धावा करून उत्कृष्ट अशी साथ देत असताना ओम यांना आणि 45 धावांवर नाबाद आहे ओम. सुसाट असा चेंडू विसावला यष्टी रक्षकाकडे आणि हा निर्धाव चेंडू. कदाचित काही काळ अजून प्रतीक्षा करावी लागेल अर्धशतकासाठी ओम यांना. 88 धावा झालेल्या आहेत. सुंदर अशी गोलंदाजी आणि 7वे षटक संपन्न झालेले आहेत. 7 षटकानंतर 88 धावा बिनबाद. लीड्स केमलेकर. उत्कृष्ट अशी सलामी येथे
दोन्ही सलामी फलंदाजांनी दिलेली आहे आणि आता 7 षटकं संपलेले आहेत. म्हणजे आपण स्लॉग ओव्हर्स म्हणजेच हाणामारीची षटके पाहणार आहोत इथून. शेवटची 3 षटकं आणि आपल्या सुंदर अशा भव्य दिव्य स्पर्धेला मुख्य प्रायोजक म्हणून लाभलेले आहेत जय दुर्गा ग्रुप, माननीय महापौर सौ जयश्रीताई सुनील महाजन, प्रायोजक भंगाडे गोल्ड सागरजी भंगाडे आणि आकाशजी भंगाडे. या स्पर्धेला सहप्रायोजक म्हणून लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्स सुनीलजी सरोदे. अनमोल असं सहकार्य माननीय आमदार राजूमामा भोडे, LK फाउंडेशन माननीय श्री ललित विजयजी कोल्हे आणि रुक्मा टेंट हाऊस किशोरजी चंद्रकांतजी महाजन. आपटलेला चेंडू आणि कदाचित स्टेडियमच्या बाहेर 6. दीपक ओम पाटील यांना अत्यंत तोलामोलाची साथ देत असताना दीपक आणि दीपकचा हा नेत्र दीपक असा हा षटकार, उत्तुंग लांब पल्ल्याचा घणाघाती षटकार. दीपक पोहोचलेत 42 धावा, फक्त 21 चेंडू आणि 42 धावा. स्ट्राईक रेट मात्र कमालीचा, 200च्या स्ट्राईक रेटनं खेळत आहेत दीपक. 42 धावा, नाबाद 94 धावा. लीड्स गेमच्या गोटामध्ये आनंदाचा वातावरण. माननीय श्री गौतम शरद चौधरी निश्चितच आनंदी असतील आपल्या प्लेयर्स कडून. आणि अत्यंत आणीबाणीची परिस्थिती झालेली आहे गोलंदाजीमध्ये. 8वं षटक आता कुठे आरंभ झालेला आहे. दुसरं चेंडू घेऊन येत आहेत निखिल. यावेळी मात्र कड घेतलेली आहे, मात्र काही कडाच्या आत 1 धाव. लीड्स गेम 95 धावा, बिनबाद 95. काय शानदार सलामी दिलेली आहेत. आता दीपक आणि ओम यांची ही शानदार जुगलबंदी. पूल केलेला आहे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. दाद मागितली जाते आणि तिसऱ्या पंचाकडे सूत्र सोपवलीत स्क्वेअर लेग अंपायरने. अत्यंत उत्कंठावर्धक असा हा क्षण आणि या रोमांचक क्षणांचे आपण ऐतिहासिक साक्षीदार होणार आहोत. पहा, मित्रांनो, यावेळी आपण आभार व्यक्त करूया ज्यांनी मुलाचं असं सहकार्य केलेलं या स्पर्धेला. LCCIA सोबतच सोनी एजन्सीज, जीवनजी येवले, हेरंबा ऑटो, माननीय श्री हर्षद ढाकेजी, श्री गणेश एंटरप्राइजेस पुरुजितजी, टॉस का बॉस बाय श्री महेश मोहन चौधरी, मोरिया बोरोले जळगाव आणि श्री काशी अर्थवर्क्स माननीय श्री अजित जी राणे. निर्णय प्रलंबित. आणि हा जल्लोष सर्व काही सांगून जात आहे. शतकीय सलामीची इच्छा होती तर दोन्ही फलंदाजांची, मात्र ती अवघ्या 5 धावांनी हुकलेली आहे. तरीही आणि रुखरुख मात्र नक्की लागलेली असेल, कारण लीड्स गेमची 100 धावांची सलामी हुकलेली आहे. तसंच ओम पाटील यांचं अर्धशतक सुद्धा अवघ्या 5 धावांनी हुकलेलं आहे. मात्र काय सुंदर नेत्रदीपक फटकेबाजी केलेली आहे आणि आपल्या संघाला एक अशा व्यासपीठावर आणून ठेवलेलं आहे. मजबूत असा हा फटका काउस कॉर्नर इथं. शुभम यांनी गोलंदाजांना सावधान केलेलं आहे आणि येताच आपला खाता चौकारानं उघडलेला आहे.
एल के फाउंडेशनच्या शुभेच्छा फलकाच्या दिशेनं हा अत्यंत सणसणीत दणदणीत खणखणीत असा हा चौकार. 100 धावा पूर्ण. लीड्स केम अत्यंत आनंदित आणि समाधानी संघ मालक माननीय श्री गौतम शरद चौधरी लीड्स केम लेकर. 8वं षटक. मिड विकेटच्या दिशेनं एकेरी धाव आणि दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न हा निश्चितच अंगलट आला असता. आता पूर्ण सूत्र दीपक यांच्या हातामध्ये. मोठी जबाबदारी हाणामारीच्या षटकामध्ये घणाघाती फलंदाजी करायची अपेक्षा. वाईड. अवांतर एक धाव. डीप स्क्वेअर लेगला ललित. उत्तुंग फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. 4 रन. पल्स लॅबोरेटरीच्या दिशेनं शुभेच्छा फलक. पल्स लॅबोरेटरी. डॉक्टर हर्षदा भंगाडे. धाव संख्या 8 षटकानंतर 106. लीड्स केम 106. अनमोल सहकार्य माननीय आमदार राजू मामा भोडे, एल के फाउंडेशन माननीय ललित भाऊ विजयजी कोल्हे, रुक्मा टेंट हाऊस किशोरजी महाजन, चंद्रकांतजी महाजन, लीड्स केम लेकर्स माननीय श्री गौतम शरद चौधरी, एकनाथ ऑटो राइडर माननीय श्री राहुल सुनील सरोदे, जळगावच्या ऐतिहासिक अशा या सागर पार्क मैदानावर आलेल्या समस्त लेवा समाज बांधवांचं मनपूर्वक स्वागत. भगिनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर इथं उपस्थित. पुनश्च एकदा ललित या डावामध्ये एकमेव गडी बाद झालेला आहे ओम यांच्या रूपात, आणि काय सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं होतं ललित यांनी. कौतुकास निश्चितच पात्र ललित. वाईड. या डावातील द्वितीय अंतिम षटक. उंचावलेला फटका आणि धोका आहे फलंदाजासाठी. झेल सुटलेला आहे. त्रिकोणाच्या 3 बाजूप्रमाणे तिन्ही क्षेत्ररक्षक आलेले होते, मात्र हा चेंडू नेमका मध्यबिंदूवर पडलेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे 110. एक गडी बाद. लीड्स केम लेकर्स. शॉर्ट फाईन लेग. लेग बाईटचा इशारा अंपायर कडून. दीपक सावदेकर. 50 धावा पूर्ण झालेले आहेत दीपक यांचे. अर्धशतक पूर्ण. नो बॉल. फ्री हिट. मुक्त फटका. स्क्वेअर कट बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं. एकशे 14. 114. अंपायर यांनी लेग बाईज घोषित केल्यामुळे दीपक यांना अजून एक धावाची अपेक्षा.
50साठी. वाईड आणि 22च्या रूपानं एक धाव. एकूण धाव संख्या 116. 116. दीपक ऑन स्ट्राईक 49. उत्तुंग षटकाराने आपला अर्धशतक साजरा करतोय तो दीपक. 26 चेंडूत 55 धावा. दीपक सावदेकर 4 चौकार आणि 4 आकाशचुंबी गगनचुंबी षटकार. सलामीचे उत्कृष्ट असे फलंदाज दीपक सावदेकर. यश यांना मात्र बळी घेण्यामध्ये तूर्त अपयश आलेलं आहे आणि प्रेक्षणीय असा फटका होता गगनचुंबी. फुल लेंथ लेग बाईटचा इशारा पंचांकडून. 9 षटकानंतर 1 2 3 1 2 3 धाव संख्या 123. या स्पर्धेला मुख्य प्रायोजक म्हणून माननीय महापौर सौ जयश्रीताई महाजन यांचं मोलाचं असं सहकार्य लाभलेलं आहे. जय दुर्गा ग्रुप. या स्पर्धेला प्रायोजक म्हणून बंगाडे गोल्ड, सागरजी भंगाडे आणि आकाशजी भंगाडे. सहप्रायोजक लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्स, सुनीलजी सरोदे. अनमोल असं सहकार्य माननीय आमदार राजू मामा भोडे, LK फाउंडेशन, माननीय श्री ललितजी. लॉन्ग ऑन. एकशे 24. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण ललित. टाळ्यांच्या गजरांमध्ये मित्रांनो आपण कौतुक करूया. एक दिव्यांग बांधव आणि कदाचित हा सहज असा चौकार गेला असता, मात्र उत्कृष्ट धावत हा चौकार अडवलेला ललित यांनी. ललित यांना मानाचा मुद्रा. सुंदर असा हा फटका. एक हाती थ्रो. 127. दीपक 56. शुभम 11. कौशल गोलंदाज. उत्कृष्ट गोलंदाजी. शेवटच्या षटकामध्ये महत्वाचा असा निर्धाव चेंडू. दीपक 56 धावा. यावेळी मात्र वाईड. एक अवांतर धाव. शेवटच्या षटकातील हा द्वितीय अंतिम चेंडू. 2 चेंडू शिल्लक. 128 धावा. दीपक 56 धावांवर. फुलटॉस चेंडू. निखिल यांच्या दिशेनं. या स्पर्धेतील सर्वात उंच असं व्यक्तिमत्व, सर्वात उंच असे खेळाडू निखिल आकर्षणाचे केंद्रबिंदू. यॉर्कर लाईन. निर्धाव चेंडू आणि 10 षटक पूर्ण.
129 129 आणि लक्ष असेल 130. एकनाथ ऑटो रायडर 10 षटकांमध्ये टार्गेट 130. झंझावती सलामी फलंदाजी दीपक सावदेकर 57 धावा, ओम पाटील 46 धावा आणि त्यांना तोलामोलाची साथ दिली शुभम चौधरी यांनी 11 धावा. एकूण 129. लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन द्वारे आयोजित सरदार वल्लभभाई पटेल चषक आणि या स्पर्धेचे मीडिया पार्टनर म्हणून लाभलेले आहेत विलिनी मीडिया. आम्ही आभार व्यक्त करतो विश्वजित चौधरी यांचे, ज्यांनी या स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट असं सहकार्य केलेलं आहे आणि त्यांची लाडकी सुपुत्री सुकन्या या स्पर्धेचा इथं उपस्थित राहून आनंद घेत आहे. या स्पर्धेसाठी आपल्याला मुख्य प्रायोजक म्हणून लाभलेले आहेत जय दुर्गा ग्रुप. आम्ही आभारी आहोत, ऋणी आहोत महापौरताईंचे, अर्थात माननीय सौ जयश्रीताई सुनील महाजन. या स्पर्धेला प्रायोजक म्हणून भंगाडे गोल्ड माननीय श्री सागरजी भंगाडे, माननीय श्री आकाशजी भंगाडे. या स्पर्धेला सहप्रायोजक लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्स सुनीलजी सरोदे. अनमोल सहकार्य माननीय आमदार राजू मामा भोडे. LK फाउंडेशन जळगाव शहर सुंदर शहर माननीय श्री ललित विजयराव कोल्हे माजी महापौर आणि सभागृह नेता जळगाव. सुंदर सजावट तत्पर सेवा वाजवी दर म्हणजेच रुखमा टेंट हाऊस किशोरजी महाजन चंद्रकांतजी महाजन. या स्पर्धेला विशेष सहकार्य लेवा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर. बर्गर पेंट्स सोनी एजन्सीज बाय जीवनजी. हेरंबा ऑटो बाय हर्षदजी श्रीकृष्ण ढाके. श्री गणेश एंटरप्राइजेस ऑल सोलर प्रोडक्ट्स बाय पुरोजितजी. टॉस्का वॉश बाय माननीय श्री महेश मोहन चौधरी. मोरिया बोरोले जळगाव आणि विशेष सहकार्य श्री काशी अर्थवर्क्स माननीय श्री अजित अशोक राणे समाजसेवक. या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी ज्यांनी विशेष परिश्रम घेतलेले आहेत ते बंटी भारंबे, चंदन कोल्हे, अमोल धांडे, अभिजित महाजन, भूषण बडे, प्रवीण चौधरी, स्वप्नील नेमाडे, हितेंद्र धांडे, लीलाधर खडके, महेश चौधरी, सिंचन सरोदे, राहुल चौधरी, शक्ती महाजन, अक्षय कोल्हे, अमोल चौधरी, मिलिंद तडेले. आणि या स्पर्धेला विविध संघ मालक म्हणून लाभलेले आहेत अभिजित महाजन, पुष्कर नेहते, गौतम चौधरी, अमे तडेले, निर्णय चौधरी, सौरभ खडके, अमित काळे, कुणाल चौधरी, डॉक्टर मनीष चौधरी, हरीश कोल्हे, सचिन चौधरी, आशुतोष पाटील, कौस्तुभ ढाके, विशाल भोले, जयेश भंगाडे, मिलिंद चौधरी, रुपेश सरोदे, निखिल चौधरी, चंदन कोल्हे, बिपिन पाटील, अजय बडे, डॉक्टर पंकज पाटील, योगेश चौधरी, निलेश चौधरी, धनंजय चौधरी, डॉक्टर केतकी पाटील, योगेश पाटील, प्रवीण कोल्हे, चंदन अत्तरदे, सुनील महाजन, शेखर अत्तरदे, धवल चिरमाडे आणि जीवन कोल्हे. या सर्वांचे आम्ही आभार आणि ऋण व्यक्त करीत आहोत. पुनश्च एकदा मनपूर्वक आभार आपले मुख्य प्रायोजक जय दुर्गा ग्रुप, माननीय सौ जयश्रीताई सुनील महाजन, महापौर जळगाव नगरी. स्पर्धेला प्रायोजक म्हणून लाभलेले आहेत भंगाडे गोल्ड, सागरजी भंगाडे आणि आकाशजी भंगाडे.
सहप्रायोजक लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क्स सुनीलजी सरोदे. अनमोल सहकार्य माननीय आमदार राजू मामा भोडे. एल के फाउंडेशन माननीय श्री ललित विजयराव कोल्हे माजी महापौर तथा सभागृह नेता जळगाव. सुंदर सजावट तत्पर सेवा वाजवी दर म्हणजेच रुक्मा टेंट हाऊस किशोरजी महाजन आणि चंद्रकांतजी महाजन. सो टार्गेट 130 130 धावा. ललित ज्यांचा सुंदर असा हा फटका. ललित आणि दीपंकर सलामीचे फलंदाज. आणि आतापर्यंत आपण ऐकत होता अयाज द इंडियन यांना. आणि पुढील कॉमेंट्री पुढील धावतं समालोचन हे आमचे तरुण मित्र मयूर हिंगे करतील. धन्यवाद. हेलो. इस गेंद को रक्षात्मक ढंग से खेला था मगर देखा कि वहाँ पर फील्डर के द्वारा चूक हो रही है, तो उस गलती का फायदा उठाते हुए एक रन यहाँ पर अर्जित किया है बल्लेबाजों ने. ललित उनके साथ अच्छी गेंद थी ये. तीन गेंदें अब तक ओवर में हो चुकी है. उदय ये गेंदबाजी पर हमें नजर आते हुए. इस ओवर की ये चौथी गेंद उदय इनके द्वारा. शॉर्ट पिच है गेंद, इसे उठा कर खेला है नीचे खिलाड़ी है और यहां पर एक कैच, इसी के साथ पहले विकेट का पतन. लोह पुरुष तो खंबीर करी इंग्रज ही थरथर. लोह पुरुष तो खंबीर करी इंग्रज. और यहां पर टीकचंद कोल्हे इनके द्वारा ये कैच अर्जित किया है. देई भारत माता ग्वाही सरदार वल्लभ. पहला विकेट आता हुआ एकनाथ ऑटो राइडर्स की टीम का यह पहला झटका. 4 गेंदें अब तक ओवर में हो चुकी है. उदय इनके खाते में यह विकेट जुड़ते हुए. निखिल ये नए बल्लेबाज आए हैं. डिफेंस मात्र इस गेंद पर किया, सम्मान किया इस गेंद का, हम ऐसा कह सकते हैं, या फिर गेंदबाज की गेंद को परखा है. आखिरी गेंद इस ओवर की. और इस डॉट बॉल के साथ ओवर की समाप्ति. पहले ओवर की समाप्ति पर स्कोर है 2 रन 1 विकेट के नुकसान पर. काफी अच्छा ओवर रहा ये उदय इनका. मात्र 2 रन दिए हैं, 3 गेंदें डॉट की है और 1 विकेट अर्जित किया है. एक अच्छी शुरुआत यहाँ पर लीड स्कीम लेकर्स इस टीम की. जिस तरह से उदय की गेंदबाजी हमने इस पहले ओवर में देखी है.
साइरस बोंडे ये गेंदबाजी के लिए हमें नजर आते हुए। वाइट के साथ इस ओवर की शुरुआत हुई। शॉर्ट पीछे गेंद थी, इसे फाइन लेग व स्क्वायर लेग की दिशा में कहीं खेलने का प्रयास था बल्लेबाज के द्वारा, मगर संपर्क बल्ले से हो नहीं पाया। इस बार ड्राइव क्या है, खिलाड़ी गेंद के पीछे किसी तरह गेंद को रोकने में कामयाबी। सिंगल आता हुआ इस गेंद से, स्कोर बढ़ता हुआ अब 4 पर जा पहुंचा है। साइरस अपने इस ओवर की तीसरी गेंद करेंगे। स्ट्राइक पर इस समय निखिल। फिर एक बार डिफेंसिव वे में इस गेंद को खेला है। इस बार उठाकर मारा है शॉट, डीप मिड विकेट के ऊपर से एक फ्लैट 6 निखिल के बल्ले से हमें देखने के लिए मिला। करी इंग्रज ही थरथर लोह पुरुष तो खंबीर करी इंग्रज ही थरथर। इसके पहले 3 गेंदों पर मात्र डिफेंस किया था निखिल ने। इस गेंद पर मौका देखा माता गोही सरदार वल्लभ भाई। और बड़ा शॉट लगाया। इस बार फुल टॉस ये गेंद थी, इसे स्क्वायर लेग की दिशा में कहीं खेलने का प्रयास था। निखिल की गेंद को रोका गया निखिल के द्वारा। शानदार ये शॉट लॉन्ग ऑन के ऊपर से आया है 6 रनों के लिए, और ये 6 रन जुड़ते हुए निखिल के खाते में। दूसरे ओवर की यहां पर समाप्ति। 2 ओवर की समाप्ति पर स्कोर है 16 रन 1 विकेट के नुकसान पर। लेवा पाटीदार सोशल एंड स्पोर्ट्स फाउंडेशन द्वारा आयोजित सरदार वल्लभ भाई पटेल चषक 2022, जिसके हमारे मुख्य प्रायोजक है जय दुर्गा ग्रुप, माननीय सौ जयश्री ताई महाजन। हमारे इस टूर्नामेंट के प्रायोजक है भंगाड़े गोल्ड्स, सागर भंगाड़े और आकाश भंगाड़े। नए गेंदबाज निखिल इनका सामना करेंगे। इस बार सीधा शॉट खेला ये साइड स्क्रीन की, और भंगाड़े गोल्ड बॉलिंग एंड के बैनर पर यह गेंद जा लगी। दीपांकर इनके बल्ले से आया है यह बड़ा शॉट। इस बार स्कोर बढ़ता हुआ इस समय 20 रनों पर जा पहुंचा है। 47 गेंदों में यहां से 110 रनों की जरूरत। 9.23 का करंट रन रेट लेकर एकनाथ ऑटो राइडर्स की टीम इस समय आगे बढ़ रही है।
संपर्क उतना अच्छा हुआ नहीं था, मगर काफ़ी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट्स। दोनों ही खिलाड़ियों के बीच में काफ़ी अच्छा तालमेल नज़र आते हुए अब निखिल आ चुके हैं स्ट्राइक पर, जो कि सामना करेंगे निखिल का। अब निखिल वर्सेस निखिल का ये मुकाबला। निखिल वानी वर्सेस निखिल चौधरी। इस बार मिड विकेट की दिशा में ये शॉट खेला था, सिंगल आता हुआ इस गेंद से। दीपांकर दाएं हाथ के बल्लेबाज। फुल टॉस ये गेंद थी, वहां पर ऐसा प्रतीत हुआ कि पुल के नीचे से पानी बह गया, ऐसी ये गेंद निकली है। 4 रन आते हुए इस गेंद से। सत्ताईस रनों पर अब स्कोर जा पहुंचा है। हमारे इस टूर्नामेंट के सह प्रायोजक लक्ष्मी इंजीनियरिंग वर्क्स सुनील जी सरोदे, काफी अच्छा है शॉट, लॉन्ग ऑफ की दिशा में खेला था, वहां पर खिलाड़ी मौजूद थे। इस गेंद को अच्छी तरह से उन्होंने कलेक्ट किया। उसी बीच सिंगल आता हुआ इस गेंद से। 28 रनों पर अब तक का स्कोर, 1 विकेट के नुकसान पर। इस ओवर की 5वीं गेंद। ऑफ स्टंप के बाहर की ये गेंद थी, अंपायर ने इसे वाइड करार किया। फुल टॉस गेंद उठाकर खेला है, वहां पर प्रयास पूरा क्षेत्ररक्षक के द्वारा, मगर इस गेंद को रोक नहीं पाएंगे। छह रनों के लिए खेला गया था बड़ा शॉट निखिल इनके द्वारा। और अब इस ओवर की लास्ट बॉल। फिर एक बार फुल टॉस गेंद थी, मगर उतने अच्छे से बल्ले पर चढ़ नहीं पाई। मगर कहते हैं कि जितना ज़्यादा आप फोर्स जनरेट करते हो उतना ही ज़्यादा गेंद में आप गतिविधि देखते हो। यहाँ पर संपर्क उतना अच्छा नहीं था, मगर जितना फोर्स इस समय जनरेट किया गया था, ये गेंद सीधे सीमा रेखा के पार और आता हुआ ये चौकार। ओवर की यहाँ पर समाप्ति, 3 ओवर की समाप्ति पर स्कोर है 39 रन 1 विकेट के नुकसान पर। अब यहाँ से 42 गेंदों में 91 रनों की जरूरत है इस मैच को जीतने के लिए एकनाथ ऑटो राइडर्स की टीम को। अनमोल सहकार्य जिनके द्वारा इस टूर्नामेंट में हमें प्राप्त हुआ है, माननीय आमदार राजू मामा भोड़े,
LK फाउंडेशन के संचालक श्री ललित विजयराव कोल्हे सर, रुखमा टेंट हाउस, किशोर महाजन व चंद्रकांत महाजन, ऑफ स्टंप के बाहर किए गए न, फिर एक बार अंपायर ने इसे वाइट करार किया। शुभम ये गेंदबाज हमें नजर आते हुए। काफी अच्छा ये शॉट था, लॉन्ग ऑफ की दिशा में, वहां पर खिलाड़ी मौजूद थे, गेंद को रोका गया, सिंगल आता हुआ इस गेंद से। निखिल अब स्ट्राइक पर आ चुके हैं, स्कोर बढ़ता हुआ अब जा पहुंचा है 41 पर। इस बार गति में परिवर्तन, धीमी गति की गेंद थी, इसे दिशा दिखाने का प्रयास, खिलाड़ी वहां पर मौजूद थे। उसी बीच एक रन बल्लेबाजों ने प्राप्त किया, स्कोर बढ़ता हुआ 42 पर जा पहुंचा है। दीपांकर अब स्ट्राइक पर आ चुके हैं। 40 गेंदों में 88 रनों की जरूरत है। फिर एक बार गति में परिवर्तन, इस बार ये शॉर्ट पिच गेंद थी, उठाकर खेला है शॉट, दीपांकर इनके द्वारा आया ये, और अंपायर का इशारा आता हुआ 6 रन, दीपांकर इनके द्वारा ये बड़ा शॉट। इस बार ये फुल टॉस गेंद, स्क्वायर लेग के ऊपर से खेला है शॉट और 6 रन प्राप्त किए। और इस बड़े शॉट के साथ टीम का अर्धशतक यहां पर पूरा हो चुका है। 54 रनों पर अब तक का स्कोर, 1 विकेट के नुकसान पर। इस ओवर की आखिरी गेंद, फिर एक बार जोरदार ये शॉट, वहां पर खिलाड़ी मौजूद, उतना ही अच्छा रिटर्न, सिंगल आता हुआ इस गेंद से। अगले ओवर में दीपांकर ने स्ट्राइक अपने पास रखी है। चार ओवर की समाप्ति पर स्कोर है 55 रन, 1 विकेट के नुकसान पर।
और अब गेंदबाजी पर हमें नजर आते हुए शुभम वानी। दीपांकर ये स्ट्राइक पर रहेंगे, जो कि 12 गेंदों का सामना करते हुए अब तक 26 रन बना चुके हैं। यहां से 36 गेंदों का खेल शेष बचा है। 36 गेंदों में 75 रनों की जरूरत। काफी अच्छी गेंद जड़ों में की थी। एक और विकेट यहां पर आ चुका है और दीपांकर जो कि काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, इन्हें लौटना पड़ा पवेलियन। 35 गेंदों में अब यहां पर 75 रनों की जरूरत। अमित ये नए बल्लेबाज आए हैं। वाइड का इशारा आता हुआ अंपायर की ओर से। काफी अच्छी गेंद। इस ओवर की तीसरी गेंद करेंगे शुभम, सामना करेंगे अमित। 56 रनों पर अब तक का स्कोर है। फुल टॉस गेंद, इसे स्क्वायर लेग की दिशा में खेला है। वहां पर चीते से भी तेज रफ्तार से गेंद पर आए थे साइरस। अच्छी तरह से इस गेंद को कलेक्ट किया और उतना ही अच्छा रिटर्न। इस बार भी तेजी से बल्ला घुमाया था, मगर ठीक से बल्ले पर यह गेंद चढ़ नहीं पाए। सिंगल जरूर आएगा। निखिल के खाते में जुड़ता हुआ ये 1 रन। अमित अब आ चुके हैं स्ट्राइक पर। 4 गेंदें अब तक ओवर में हो चुकी है। 58 रनों पर अब तक का स्कोर जा पहुंचा है। ये काफी बड़ा शॉट और पर्याप्त दूरी भी। 6 रनों के लिए खेल शॉट अमित के बल्ले से। ये देखिए रिप्ले में आप देख सकते हैं कितनी ऊपर ये गेंद हवा में उछली थी। फिर एक बार जोरदार ये शॉट, इस बार अलोंग द कारपेट खेला था। लॉन्ग ऑफ की दिशा में वहां पर खिलाड़ी तैनात थे। सिंगल आता हुआ इस गेंद से। स्कोर बढ़ता हुआ 65 पर अब जा पहुंचा है। 5 ओवर की समाप्ति। 5 ओवर की समाप्ति पर स्कोर है 65 रन, 2 विकेट के नुकसान पर।
13.00 का करंट रन रेट इस समय एकनाथ ऑटो राइडर्स की टीम लेकर आगे बढ़ रही है। 30 गेंदें अब इस खेल में शेष बची है। 30 गेंदों में यहां से और 65 रनों की जरूरत। तीस गेंदों में 65 रनों की जरूरत और यहां पर पावर प्ले का इशारा आ चुका है अंपायर की ओर से। और अब शुभम चौधरी अपना दूसरा ओवर लेकर आते हुए इस समय स्ट्राइक पर अमित। काफी अच्छी है गेंद। हवा में गेंद थी कुछ समय के लिए, मगर नीचे खिलाड़ी पर्याप्त समय में पहुंच नहीं पाए। सिंगल आता हुआ इस गेंद से। ऐसा प्रतीत हुआ है कि मौका उछला था विकेट का, मगर फील्डर उस मौके को लपक नहीं पाए, अर्जित नहीं कर पाए उस कैच को। निखिल और अमित ये दोनों ही बल्लेबाज काफी अच्छी लय में नजर आते हुए। फुल टॉस गेंद उठाकर खेला है शॉट डीप मिड विकेट के ऊपर से 6 रनों के लिए। मैदान के बाहर जाती हुई ये गेंद निखिल के बल्ले से आया ये बड़ा शॉट। सहकार्य जिनके द्वारा हमें इस टूर्नामेंट में प्राप्त हुआ है उनमें हमारे ड्रिंक्स ट्रॉली के प्रायोजक लेवा चैम्बर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री एंड एग्रीकल्चर, सोनी एजेंसीज, जीवन एवले, ये काफी शानदार शॉट है। कवर्स की दिशा में खेला है शॉट और 4 रन प्राप्त किए। निखिल इनके खाते में ये 4 रन जोड़ते हुए। छिहत्तर पर अब तक का स्कोर जा पहुंचा है। इस बार टॉस पर जाते हुए ये शॉट खेलने का प्रयास था। और अब आखिरी गेंद इस ओवर की। कदमों का इस्तेमाल, आगे बढ़कर खेला है शॉट 6 रनों के लिए। निखिल के बल्ले से आया ये बड़ा शॉट।
और हमारे सहकार्य जिन्होंने हमें प्रदान किया है उन्हीं में आगे शामिल है हेरंबा ऑटो, माननीय श्री हर्षद कृष्ण ढाके, श्री कृष्ण ढाके। श्री गणेश इंटरप्राइजेस, ऑल सोलार प्रोडक्ट्स, पुरोजित चौधरी, हमारे टॉस के बॉस के प्रायोजक है माननीय श्री महेश मोहन चौधरी। मोरिया बोरोले, जलगांव। ऑफ स्टंप के बाहर के गेंद, अंपायर ने अपनी बाहें खोली है, वाइट का इशारा आता हुआ। श्री काशी श्री काशी अर्थवर्क्स, मान्य श्री अजित अशोक राणे सर, जिनके द्वारा यहाँ पर एक इनाम भी रखा गया है। फिर एक बार ये गेंद हवा में उछली थी, वहां पर अमित ये रन लेना चाहते थे मगर निखिल इनके द्वारा इस रन के लिए नामंजूरी आई। समय रहते अमित क्रीज में वापस आ गए। उठाकर खेला है शॉट, सीधे गेंद जाते हुए साबर पार्क के बाहर। अमित के बल्ले से आया ये बड़ा शॉट। अब यहाँ से 41 गेंदों का, माफ कीजिए 21 गेंदों का खेल शेष बचा है। 21 गेंदों में जरूरत है 41 रनों की। 13.69 का रन रेट लेकर इस समय टीम आगे बढ़ते हुए। इक्कीस गेंदों में यहाँ से 41 रनों की अब जरूरत है। और शानदार गेंदबाजी उदय के द्वारा जड़ों में गेंद की थी। अमित जो कि काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, इस गेंद पर क्लीन बोल्ड होकर लौट चुके हैं पवेलियन।
कौशल चौधरी ये नए बल्लेबाज आए हैं। ये बढ़िया शॉट आया है निखिल के बल्ले से, इस बार लॉन्ग ऑफ के ऊपर से खेला था। आठ ओवर की समाप्ति पर स्कोर है 103 रन 3 विकेट के नुकसान पर।
12 गेंदों में यहाँ से 27 रनों की जरूरत। दस गेंदों में 22 रनों की जरूरत है अब। भारत माता ग्वाही सरदार वल्लभ भाई, देई भारत माता ग्वाही सरदार वल्लभ भाई, भारत माता ग्वाही सरदार वल्लभ भाई, देई भारत माता ग्वाही सरदार वल्लभ भाई।
एक एक ठुमके पे सौ सौ ताड़ियां हिले जब लक मेरा हिलती है बालियां एक एक ठुमके पे सौ सौ ताड़ियां हिले जब लक तेरा हिलती है बालियां 24 घंटे मुंडे रहंदे मेरे अगे पीछे सात गेंदों में अब 10 रनों की जरूरत। लोह पुरुष होता शामक होता राष्ट्राचा नायक लोह पुरुष होता शामक होता राष्ट्राचा नायक लेवा पाटीचा थोर आमचा सरदार आबासाहेब लेवा पाटीचा थोर छह गेंदों में अब 6 रनों की जरूरत। सरदार आबासाहेब